नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी कुलकर्णी. श्री राधा मोती क्रिएशन्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मोत्यांचा दिवा स्टँड बनवायला शिकवणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आधी बघूया. 5 नंबरचा पांढरे मोती, 5 नंबरचे लाल मोती, 5 नंबरचा तंगूस, कात्री आणि सुई. सुईमध्ये तंगूस ओवून घेतला आहे आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला गाठ मारून घेतली आहे. तर आता आपण सुरू करूया मोत्यांचा दिवा स्टँड कसा बनवायचा ते. तर सगळ्यात आधी आपण घ्यायचे आहेत 6 पांढरे मोती, सुईमध्ये ओवून घ्यायचे आहेत आणि त्यांचा एक गोल बनवून घ्यायचा आहे. पहिल्या मोत्यातून सुई ओवून घेऊन त्याचा असा एक गोल बनवून घ्यायचा आहे. आता इथे आपण घ्यायचे आहेत 5 लाल मोती, 5 लाल मोती घेऊन परत एक 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई ओवून घेऊन इथे एक गोल तयार करायचा आहे. दोरा तंगूस चांगला घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला घ्यायचे आहेत, ऑलरेडी 2 मोती आपल्याकडे आहेत, त्यामुळे आता इथे आपल्याला लागतील 4 लाल मोती. चार लाल मोती घेऊन या आधीच्या 6 मोत्याच्या गोलच्या एक लाल मोती आणि त्याचा पुढचा पांढरा मोती याच्यातून आपण सुई काढून घ्यायची आहे. त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून परत एक सुई काढून घ्यायची आहे. इथे परत आपल्याला लागणार आहेत 4 लाल मोती, 4 लाल मोती ओवून घेऊन या लाल मोती, हा पांढरा मोती आणि परत पुढचा अजून एक पांढरा मोती याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. परत 4 मोती घेऊन गोल बनवला. परत 4 मोती घेऊन अजून एक गोल बनवला. त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि परत पहिला जो गोल आपण बनवला होता त्याच्यातला एक लाल मोती याच्यातून आपण सुई बाहेर काढली आहे. आता इथे आपल्याकडे ऑलरेडी 1 2 3 मोती आहेत, त्यामुळे आपल्याला इथे लागतील फक्त 3 लाल मोती. तीन लाल मोती घेऊन हा लाल मोती, पांढरा मोती आणि हा लाल मोती या सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. असं इथे आपलं एक छोटंसं फूल तयार झालं. आता इथे आपल्याला या कॉर्नर पर्यंत सुई ओवून घेऊन यायची आहे. या कॉर्नर पर्यंत आपण सुई आणली आहे. आता इथे परत आपल्याला पांढऱ्या मोत्यांचं 6चं एक फूल बनवायचं आहे. 4 आणि 5. आता हा लाल मोती आहे, त्यामुळे 5 पांढरे मोती घेऊन या लाल मोत्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घेतली. आता आपल्याला पुढे हे जे मधले 2 मोती आहेत या
मधल्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे। आता इथे आपल्याकडे 3 मोती आहेत। हा एक पांढरा आणि पुढचे 2 लाल मोती, 3 मोती आहेत। त्यामुळे आता इथे लागतील आपल्याला पांढऱ्या रंगाचे पांढरे मोती, 3 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या दोन्ही लाल मोत्यातून सुई बाहेर काढून हा एक गोल पूर्ण झाला। पुढच्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। आता हा पांढरा मोती आणि हा लाल मोती, या 2 मोत्यांवर आपल्याला 6चा गोल करायचा आहे। 2 मोती आहेत, तर आता इथे लागतील आपल्याला 4 पांढरे मोती। 4 पांढरे मोती सुईमध्ये ओवून घेऊन हा पांढरा मोती आणि हा लाल मोती याच्यावर आपण 6चा गोल पूर्ण केला। त्याच्या पुढचे दोन्ही लाल मोत्यातून सुई बाहेर काढली। सेंटरचे दोन्ही लाल मोती घ्यायचे। आता इथे आपल्याला लागतील 3 पांढरे मोती आणि हा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचे 2 लाल मोती याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। पुढचा लाल मोती याच्यातून सुई बाहेर काढून घेतली। आता इथे लागतील आपल्याला 4 पांढरे मोती आणि हा पांढरा मोती आणि लाल मोती याच्यातून सुई बाहेर काढून घेतली। पुढच्या 2 सेंटरच्या 2 लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली। आता इथे लागतील 3 पांढरे मोती आणि हा पांढरा मोती, त्याच्या पुढचे 2 लाल मोती याच्यातून सुई बाहेर काढून त्याच्या पुढचा एक कॉर्नरचा एक लाल मोती अशी सुई बाहेर काढून घेतली आहे। आता परत इथे आपल्याला लागतील 4 पांढरे मोती आणि हा पांढरा मोती आणि लाल मोती याच्यातून सुई बाहेर काढून हा एक 6चा गोल पूर्ण झाला। आता मधले 2 लाल मोती याच्यातून सुई बाहेर काढून घेतली। आता इथे आपल्याला लागतील 3 पांढरे मोती, हा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा दोन्ही लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आणि कॉर्नरच्या अजून एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढली। इथे आपल्याला लागतील 4 पांढरे मोती आणि हा पांढरा मोती आणि लाल मोती आणि परत पुढचे सेंटरचे 2 लाल मोती याच्यातून सुई बाहेर काढून घेतली। आता इथे आपल्याला लागतील 3 पांढरे मोती आणि हा पांढरा मोती आणि पुढचे 2 लाल मोती आणि त्याच्या पुढचा कॉर्नरचा एक लाल मोती अशी सुई बाहेर काढून घेतली। आता इथे आपल्याला लागतील 4 पांढरे मोती आणि या पांढरा मोती आणि लाल मोती आणि पुढचे 2 सेंटरचे लाल मोती या सगळ्यातून आपण सुई काढून घेतली। आता आपल्याला इथे हा शेवटचा 4चा राऊंड कंप्लीट करायचा आहे। तर हा जो पहिला राऊंड होता त्यातला हा पांढरा मोती याच्यातून आपल्याला हा शेवटचा राऊंड कंप्लीट करायचा आहे। आता इथे आपल्याकडे हे 2 लाल मोती आणि पहिल्या राऊंडचा एक पांढरा मोती आणि या राऊंडचा हा एक पांढरा मोती असे 4 मोती आपल्याकडे आहेत। तर आता इथे आपल्याला लागतील 2च
पांढरे मोती घेऊन 6चा राऊंड कंप्लीट करायचा। या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली आणि आता इथे आपण गाठ मारून घेऊया। दिवा स्टँडचा हा आपण बेसचा भाग बनवतोय, सगळ्यात खालचा भाग आपण आता हा बनवला आहे। त्याचा एक फूल आपण बनवला आहे आणि आता इथे आपण गाठ मारून घेतली आणि दोरा कट करून घेऊया। तर असेच आपल्याला 2 फुले लागणार आहेत आणि हे दोन्ही फुले एकमेकावर एक जोडून घ्यायची आहेत। तर आता ह्या एका फुलावर आपण पुढचा भाग बनवायचा आहे। इथे आपण ही अशी 2 फुले बनवून घेतल्यानंतर एका फुलाचा हा जो मधला पांढरा गोल आहे त्याच्या एका पांढऱ्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतली आहे। आता इथे आपल्याला 4चा एक गोल कंप्लीट करायचा आहे। 4चा एक गोल करायचा आहे, तर त्यासाठी मी घेतले आहेत 3 पांढरे मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने ओवून घेऊन इथे हा एक, आता ह्या मधला छोटासा खांब आपण बनवतो आहोत। तर इथे आपण हे असं हे 4चं फूल करून घेतलं आहे। आता त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे। पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली। आता हा एक चौकोन आणि त्याच्या खालचा पांढरा मोती, असे 2 पांढरे मोती आपल्याकडे आहेत। इथे आपल्याला लागतील 2च पांढरे मोती आणि हा जो आपण पहिल्या चौकोनाचा हा जो पांढरा मोती आहे याच्यातून सुई ओवून घ्यायची आहे आणि त्या मोतीवर परत एक 4चं चौकोन करायचा आहे। आणि आता खालचा जो बेस आहे त्याचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई ओवून घेतली, त्याच्या पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली। असे आपण 1 आणि 2 असे चौकोन तयार केले आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे चौकोन करून घ्यायचे आहेत। परत 1 आणि 2 असे 2 पांढरे मोती घेऊन हा जो चौकोनाचा हा जो मोती आहे याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि खालचा पांढरा मोती याच्यातून सुई बाहेर काढून त्याच्या पुढचा पांढरा मोती याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। असा एक छोटासा खांब आपण आता बनवत आहोत। आता परत पुढे 2 पांढरे मोती आणि हा एक पांढरा मोती, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती आणि परत एक पांढरा मोती, अशा 3 पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतली। परत इथे लागतील 2 पांढरे मोती आणि परत 1, 2 आणि 3 पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची। दोरा चांगला घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला शेवटचा चौकोन करायचा आहे। शेवटचा चौकोन करताना पहिला चौकोनाचा हा मोती याच्यातून सुई ओवून घ्यायची आहे। इथे आपल्याला आता एकच पांढरा मोती लागेल। खालच्या बेसचा एक पांढरा मोती, इकडच्या चौकोनाचा हा मोती आणि इकडच्या चौकोनाचा हा मोती, असे 3 मोती आहेत। त्यामुळे आता इथं एकच पांढरा मोती घेऊन हा चौकोन आपण पूर्ण करायचा आहे।
खालच्या बेसचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून ओवून घेऊन आणि वरचा खांबाचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई वर ओवून घ्यायची, 1 आणि 2 असे सुई आपण वरच्या बाजूला काढून घेतली आहे। अशा प्रकारे आपली सुई वरच्या बाजूला आली आहे। आता सेम असंच आपल्याला खांब बनवून घ्यायचे आहेत अजून 2 वेळेला। तर मी परत 3 मोती घेतले आहेत आणि इथे हा 4चा परत आपण एक खांब बनवत आहोत। त्याच्या पुढचा पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। इथे घ्यायचे आहेत 2 पांढरे मोती आणि हा दुसरा पांढरा मोती याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घ्यायची। इथे परत आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि परत एक 4 मोत्यांचा चौकोन पूर्ण करायचा आहे। हा मोती, खालचा मोती आणि आता परत पुढचा एक पांढरा मोती असे 3 मोत्यांमधून सुई बाहेर काढून परत इथे आपल्याला लागतील 2 पांढरे मोती आणि या पांढरा मोती आणि खालचा पांढरा मोती आणि परत एक पुढचा पांढरा मोती असे 3 मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतली। इथे लागतील परत 2 पांढरे मोती आणि परत हा पांढरा मोती, खालचा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशा 3 मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतली। आता इथे आपल्याला हा शेवटचा चौकोन बनवायचा आहे। पहिल्या चौकोनाचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली। आता इथे आपल्याला 3 मोती आहेत, तर आता एकच मोती लागणार आहे। खालच्या मोती आणि त्याच्या परत पुढचा वरचा मोती आणि परत अजून एका मोत्यातून सुई बाहेर काढून आपण वरच्या दिशेने आलो आहोत। अशा प्रकारे आपल्या इथे 2 वेळेला आपण 4 मोत्यांचे गोल करून आपण हे 2 वेळेला केले आहेत। आपल्याला अजून एका वेळेला करायचा आहे। परत आपण 3 मोती घेतले आहेत आणि या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई ओवून घेऊन पुढच्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची। परत 2 पांढरे मोती घेऊन या मोत्यातून आणि या खालच्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आणि परत त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली। इथे परत आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या 2 पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची। परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई ओवून घेऊन इथे परत लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या 2 पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची।
आणि परत पुढच्या पांढऱ्या मोत्यातून ओन घ्यायची. परत 2 मोती आणि परत या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई ओन घेतली. आता इथे आपल्याला शेवटचा चौकोन करायचा आहे. पहिल्या चौकोनाचा हा पांढरा मोती आहे, त्याच्यातून सुई ओन घेतली. तर इथे 3 मोती आहेत, तर एकच मोती घ्यायचा आहे आणि हा एक शेवटचा चौकोन पूर्ण करायचा आहे. खालचा मोती आणि परत त्याच्या वरचा मोती घट्ट ओढून घेऊन हा इथे आपण एक शेवटचा चौकोन पूर्ण केला. वरच्या मोतीला घेऊन आपण घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण हा जो मधला खांब आहे तो पूर्ण केला. 1 2 3 वेळेला आपण 4-4चे चौकोनचं आपण हा छोटासा खांब करून घेतला. आता इथे आपला एवढा भाग पूर्ण झाला आहे. आता आपण वरचा भाग करूया. आता इथे आपल्याकडे 6 पांढरे मोती आहेत. त्या 6 पांढऱ्या मोतींच्या प्रत्येक एका मोतीवर आपण 6चा गोल करायचा आहे. तर आता एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. आता इथे आपण घेऊया 5 पांढरे मोती, 3 4 आणि 5 पांढरे मोती घेऊन ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने ओन घेऊन आपण इथे या मोत्यावर एक 6चा गोल पूर्ण केला. पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई ओन घ्यायची आहे आणि परत इथे 6चा गोल करायचा आहे. तर आता इथे लागतील 4च पांढरे मोती. पहिला हा जो गोल आहे त्याचा हा एक पांढरा मोती आणि खालचा पांढरा मोती असे 2 मोती आहेत. 4 मोती आपण ओन घेतले आहेत आणि हा पांढरा मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती असा परत एक 6चा गोल आपण पूर्ण करून घेतला. आता परत त्याच्या पुढचा एका पांढऱ्या मोत्यातून सुई ओन घ्यायची आणि इथे आपल्याला लागणार आहे परत 4 पांढरे मोती. आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओन घ्यायची. पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई ओन घेतली. परत इथे आपल्याला लागतील 4 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओन घ्यायची आणि परत पुढचा पांढरा मोती. इथे आपल्याला परत लागतील 4 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओन घ्यायची आणि परत एक पुढचा पांढरा मोती. आता इथे आपल्याला करायचा आहे शेवटचा 6चा राऊंड. तर आता हा जो पहिला गोल आपण केला होता त्याच्यातला या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याकडे 3 पांढरे मोती आहेत, तर लागणार आहेत 3च पांढरे मोती. 3च पांढरे मोती घेऊन हा शेवटचा 6चा गोल आपण इथे पूर्ण केला. सुई वरच्या बाजूला काढून घ्यायची आहे. आता सुई
एका कॉर्नरच्या मोत्यातून आपण बाहेर काढून घेतली आहे। तर आता इथे आपण घ्यायचे आहेत 4 पांढरे मोती, चार पांढरे मोती घेऊन या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई ओवून घेऊन इथे आपण हा एक 5 मोत्यांचा एक गोल कंप्लीट केला। आता पुढचे 2 मोती, सेंटरचे जे 2 मोती आहेत त्याच्यातून सुई ओवून घेतली सेंटरच्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतली। आता इथे आपल्याला परत लागणार आहेत 3 पांढरे मोती। 3 पांढरे मोती घेऊन हे 3 पांढरे मोती आपले आहेत या पांढऱ्या मोतीतून आणि पुढच्या खालच्या सेंटरच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे। इथे आपण हा एक 6चा गोल कंप्लीट केला। आता या कॉर्नरच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। आता इथे परत लागणार आहेत 3 पांढरे मोती, आणि हा मोती आणि त्याच्या खालचा मोती या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची। आता इथे आपण केला एक 5 मोत्यांचा गोल, इथे केला 6 मोत्यांचा गोल आणि इथे परत 5 मोत्यांचा गोल केला। आता इथे परत आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा आहे आणि सेंटरच्या खालच्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे। इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल लागणार आहे। 3 मोती आपल्याकडे आहेत तर आता इथे 3 मोती लागतील। 3 मोती घेऊन एक 6चा गोल कंप्लीट करायचा। आणि पुढच्या कॉर्नरच्या एकाच मोत्यातून सुई बाहेर काढायची। इथे परत घ्यायचे आहेत 3 पांढरे मोती, आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। पुढच्या 2 सेंटरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली। इथे परत 3 पांढरे मोती घ्यायचे आणि या 3 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि पुढचा कॉर्नरचा मोती याच्यातून पण सुई बाहेर काढून घेतली। आता इथे आपल्याला लागणार आहेत परत 3 पांढरे मोती आणि या 2 पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतली आणि परत पुढच्या 2 सेंटरच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घ्यायची। आता इथे आपल्याला परत 3 पांढरे मोती लागणार आहेत आणि या 3 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि पुढचा एक
कॉर्नरचा मोती याच्यातून पण सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत लागणार आहेत 3 पांढरे मोती आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. परत इथे 3 पांढरे मोती आणि या 3 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. आणि पुढचा एक कॉर्नरचा पांढरा मोती. इथे परत आपल्याला लागणार आहे 3 पांढरे मोती आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुढच्या 2 सेंटरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता हा इथे आपण शेवटचा गोल करणार आहोत. तर पहिल्या ह्या 5च्या गोलमधला हा एक मोती याच्यातून सुई बाहेर काढायची. आता इथे आपल्याकडे 1 2 3 4 मोती आहेत. 2 लागणार आहेत. दोन मोती घेऊन हा एक मोती, त्याच्या खालचे सेंटरचे 2 मोती आणि परत त्याच्या वरचा एक मोती, असे सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून आपण वरच्या दिशेने आलो आहोत. असा आपला वरचा भाग तयार झाला. आता त्याच्या पुढे आपण करूया. आता आपण या 5चा जो हा गोल आहे त्याच्यावरचा हा एकच मोती, याच्यातून आपण सुई बाहेर काढली आहे. इथे आपल्याला परत 6चा एक गोल करून घ्यायचा आहे. तर आपल्याला लागणार आहे 4 पांढरे मोती, 4 पांढरे मोती घेऊन हा जो गोल आहे अलीकडचा त्याच्यातून सुई ओवून घ्यायची आहे. असा हा एक 6 मोत्यांचा इथे गोल तयार झाला. आता पुढच्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची. आता इथे आपल्याला लागणार आहे 3 पांढरे मोती, 1 लाल मोती घ्यायचा आणि हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे आपण पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एकच पांढरा मोती आणि या आधीच्या एक गोल याच्यातून आणि खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. आणि असा इथे एक 6 मोत्यांचा गोल पूर्ण करायचा. अशा प्रकारे हा एक 6 मोत्यांचा गोल, हा एक 6 मोत्यांचा गोल आणि त्याच्यावर आपण असं एक लाल मोती घेऊन असं केलं आहे. आता त्याच्या पुढचं 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता इथे परत आपल्याला लागणार आहे 3 पांढरे मोती,
3 पांढरे मोती घेऊन हा 6चा गोल पूर्ण करायचा आहे. हा एक मोती आणि खालचे 2 पांढरे मोती आणि त्याच्या पुढचे परत 2 पांढरे मोती. याच्यातून सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला परत लागणार आहेत 3 पांढरे मोती आणि एक लाल मोती. आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे एकच पांढरा मोती घ्यायचा आणि हा एक मोती, खालचे 2 पांढरे मोती याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. इथे परत आपल्याला लागतील 3 पांढरे मोती आणि या 3 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई ओढून घेतली. इथे परत लागतील आपल्याला 3 पांढरे मोती एक लाल मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. परत एकच पांढरा मोती आणि या 3 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. परत 3 पांढरे मोती आणि या 3 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. परत पुढचे 2 पांढरे मोती तीन पांढरे मोती आणि एक लाल मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. एक पांढरा मोती घेऊन या 3 लाल मोत्यांमधून सुई बाहेर काढली. पुढचे 2 पांढरे मोती त्यातून सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला लागणार आहेत 3 पांढरे मोती. परत 3 पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओढून घ्यायची. आता परत पुढच्या 3 मोत्यांमधून सुई ओढून घेतली आहे. आता इथे आपल्याला लागणार आहेत परत 3 पांढरे मोती एक लाल मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. इथे एक पांढरा मोती घेऊन हा एक गोल पूर्ण करायचा. एक मोती दुसरा आणि त्याच्या परत पुढचा तिसरा पांढऱ्या मोत्यातून सुई ओढून घेऊन असा एक गोल इथे कंप्लीट करून घ्यायचा.
पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. आता इथे परत आपल्याला लागणार आहे 3 पांढरे मोती आणि या 3ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. असा एक आपण गोल कंप्लीट केला. आता इथे आपल्याला शेवटचं 6चा राऊंड करायचा आहे. पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत त्याच्यातून सुई ओवून घेतली आणि पहिला जो आपण 6चा राऊंड केला होता त्याच्यातला हा एक मोती याच्यातून सुई ओवून घ्यायची. आता इथे आपल्याकडे 1 2 3 4 आहेत. आता इथे आपण शेवटचा गोल करताना 2 पांढरे मोती आणि 1 लाल मोती घ्यायचा आहे आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. आणि परत 1 पांढरा मोती घेऊन हा 6चा गोल पूर्ण करायचा. अशा प्रकारे. आणि आता इथे आपण दोरा चांगला घट्ट ओढून घेऊन गाठ मारून घ्यायची आहे. आता आपण ही दोन्ही फुले जोडून घेऊन बेस तयार करूया. तर या फुलाच्या या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. आता इथे आपण घेऊया 1 लाल मोती आणि हे फूल आणि या फुलावर व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. आता हा जो खालचं जे फूल आहे त्याच्या दुसऱ्या मोत्यातून दुसरा आणि तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. परत इथे 1 लाल मोती घ्यायचा आहे आणि वरचं जे फूल होतं त्याच्या 3 पहिले पांढरे मोती सोडून द्यायचे आणि चौथा आणि 5व्या फुलातून सुई बाहेर काढायची. परत इथे 1 लाल मोती घ्यायचा आहे आणि खालच्या फुलाचा कॉर्नरचा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची. अशा प्रकारे व्यवस्थित हे जोडून घ्यायचं. आता इथे आपल्याला परत लागणार आहे 1 लाल मोती आणि वरच्या फुलाचा पहिला लाल मोती सोडून द्यायचा आणि दुसरा आणि तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. इथे परत आपण घेणार आहोत 1 लाल मोती आणि
खालच्या फुलाचे पहिले 3 मोती सोडून देऊन चौथ्या आणि 5व्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची। परत इथे एक लाल मोती घेऊन वरच्या फुलाच्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई ओवून घेतली। परत एक लाल मोती घेऊन खालच्या फुलाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली। दोरा चांगला घट्ट ओढून घ्यायचा आहे। इथे आपण परत घेणार आहोत एक लाल मोती आणि पहिले 3 मोती सोडून देऊन चौथ्या आणि 5व्या मोत्यातून सुई ओवून घेतली। परत एक लाल मोती आणि खालच्या फुलाच्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची। परत एक लाल मोती घेऊन वरच्या फुलाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली। परत एक लाल मोती घेऊन खालच्या फुलाच्या चौथ्या आणि 5व्या मोत्यातून सुई ओवून घेतली। परत एक लाल मोती घेऊन कॉर्नरच्या मोत्यातून सुई ओवून घेतली। परत एक लाल मोती आणि खालच्या फुलाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मोत्यातून ओवून घेऊन परत एक लाल मोती आणि वरचं जे फूल आहे त्याच्या चौथ्या आणि 5व्या मोत्यातून सुई ओवून घेतली आणि परत एक लाल मोती घेऊन खालच्या फुलाच्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची। परत एक लाल मोती घेऊन वरच्या फुलाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मोत्यातून सुई ओवून घेऊन परत एक लाल मोती घेऊन खालच्या फुलाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मोत्यातून ओवून घेऊन इथे आपण आता एक शेवटचा लाल मोती घेऊन वरच्या फुलाचा जो कॉर्नरचा मोती आहे त्याच्यातून ओवून घ्यायचा। आणि आता इथे आपण गाठ मारून दोरा कट करून घेऊया। एक दोन चांगल्या पक्क्या गाठी मारून घेऊन दोरा एक दोन मोत्यांमधून ओवून घ्यायचा।
घट्ट ओढून घेऊन कट करून घेतलं. तर आता हे असं आपलं हे छोटंसं दिवा स्टँड तयार झालं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण छोटासा दिवा ठेवू शकतो. अशा प्रकारे आपण हे छोटासा कॅन्डल ह्याच्यात ठेवू शकतो. तर असा हा मोत्याचा दिवा स्टँड तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.